नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजला अस्तर कशा पद्धतीने जोडायचे, ते ही खूप सोपी आणि खूप छान पद्धत. तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही अस्तर लावाल ना, तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अस्तर फार फास्ट लावल्या जाणार आहे. तर मैत्रिणींनो, काय करायचं आहे आपल्याला, ज्यावेळेस आपण अस्तर लावायला घेतो ना, त्यावेळेस जे मेन कापड असतं ना, ते आपल्याला सर्व बाजूनी अर्धा इंच जास्त सोडा. म्हणजे अस्तर आहे ते बरोबर घ्यायचं, पण वरचं जे कापड असतं ना, ते एक्स्ट्रा घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी मी जादा कापड घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, कारण काय तर बऱ्याच वेळा आपण अस्तर जोडतो त्यावेळेस काय होतं, जर करेक्ट घेतलं तर बऱ्याच वेळा वरचं कापड कमी पडू शकतं आणि त्यामुळं बराच प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सर्व बाजूनी तुम्ही अर्धा इंच कापड नेहमी सोडत जावा, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं काय होणार की कुठलीच गोष्ट तुमची चुकणार नाही. तर बघू शकता, आता जो मी ब्लाऊजला अस्तर लावत आहे ना, तो आहे वन टक्स ब्लाऊज. म्हणजे वन टक्स योगपट्टीवाला ब्लाऊज हा ब्लाऊज आहे आणि त्याला लावण्याची पद्धत तुम्हाला शिकवत आहे. तर अशा पद्धतीनं बघू शकता, फ्रंट साईडला अस्तर लावून झालेला आहे. आणि जे जादा अस्तर झालेलं असते ना, म्हणजे मेन कापड, ते आपल्याला कट करून टाकायचं आहे जोडून झाल्यानंतर. तर मी अशाच पद्धतीनं कटिंग करत असते आणि मी अजून पण म्हणजे खूप प्रॅक्टिस झाली माझी, खूप ब्लाऊज घेते शिवायला, तरीसुद्धा मी एक्स्ट्राचं कापड सोडतच असते. तर आपली एक साईड जोडून झालेली आहे. आता आपण दुसरी साईड जोडायला घेणार आहोत. त्यालाही ह्याच पद्धतीनं आपल्याला सर्व बाजूनी टिपा मारून घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस अस्तर जोडायला घेतो ना, त्यावेळेस जी टीप असते ना, ती थोडीशी मोठी ठेवायची. म्हणजे आपली साधारणतः 3.5 इंचावरती तुम्ही 3.5 म्हणजे स्पीड असतो ना, त्याच्यावरती तुम्ही टीप ठेवा. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा तुम्ही बारीक टीप मारली तर ती बऱ्याच वेळा आपल्या कापडावरती रिंकल्स येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अस्तर जोडताना टिपेची जी लेंथ असते ना, ती थोडीशी ब्रॉड ठेवा, म्हणजे मोठी ठेवा. तर आता आपल्याला बाही घ्यायची आहे आणि बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता, नेहमी काय करते मी, जर काठापदराचं वगैरे असेल तर वरून मी जोडून मग आतल्या साईडला अस्तर पलटवते. पण आता तुम्ही बघू शकता खालच्या साईडला लेस आहे आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तर वरून अस्तर जोडायचं नाही आहे, तर आतल्या साईडला टीप मारून ते अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. उजवी आणि डावी बाही चेक करून घ्या आणि अस्तर उजवं कुठलं आणि डावं कुठलं हे सुद्धा चेक करा आणि मगच अस्तर जोडायला सुरुवात करा. तर पाव इंच अगोदर आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर दोन्ही बाह्यांना जे अस्तर असतात ना, त्यांना पाव इंच फोल्ड आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उजवी डावी बाही बघून अगोदर खालच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर वरून सर्व साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता, हे एका साईडचं आपली बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे. एक्स्ट्राचं जे कापड उरतं मी कट करून टाकलेलं आहे आणि बघू शकता किती छान आणि व्यवस्थित पद्धतीनं फिनिशिंग सहित अस्तर जोडल्या गेलेलं आहे.
आता आपल्याला दुसऱ्या साईडचं अस्तर जोडून घ्यायचं आहे बाहीचं. ते पण जे एक्स्ट्राचं झालेलं आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे कापड. त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी घ्यायची आहे. कोणी त्याला बेल्ट म्हणतं, कोण योगपट्टी म्हणतं, कोण ब्रापट्टी म्हणतं. बॅक साईडचं अस्तर आपण जोडून घेऊयात. बॅक साईडला अस्तर जोडताना एकतर तुम्ही गळा अगोदर कट करून अस्तरवरती मग उलटवून घेऊ शकता, किंवा तुम्ही अगोदर अस्तर जोडून मग पण गळा कट करू शकता. दोन्ही पद्धती चालू शकतात. तुम्हाला जे कम्फर्टेबल आणि योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. असं जरी जोडून तुम्ही गळा कट केला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. अगदी खूप सुपेरियर आणि खूप छान फिनिशिंग येतं. यालाही मुंड्याच्या साईडनं अगोदर आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे, नंतर खालच्या साईडला व्यवस्थित. आणि अस्तर जोडताना थोडंसं अस्तरवरनं हात फिरवायचा, व्यवस्थित प्लेन करायचं. कारण जर समजा आपण व्यवस्थित हाताने नाही केलं तर बराच वेळा 1-2 रिंकल्स येण्याची शक्यता असते. त्यामुळं अस्तर जोडताना ह्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष द्यायचं. हात फिरवतच अस्तर जोडत जायचं आपण. अस्तर जोडताना पिन्स वगैरे 2-3 लावून घ्या तुम्ही, म्हणजे जेणेकरून कापड सरकणार नाही आणि शिवताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर कडेचं पण आपल्याला हे जे कापड आहे ना ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे. वन टक्स जो ब्लाऊज असतो ना त्याला शक्यतो तुम्ही योगपट्टी लावा. कारण काय होतं, बरेच जण वन टक्स ब्लाऊजला योगपट्टी लावत नाहीत. तो पण ब्लाऊज छान बसतो, पण बराच वेळा जर प्रॉपर फिटिंग फ्रंट साईडला कमरेमध्ये व्यवस्थित हवा असेल तर शक्यतो योगपट्टी लावत जावा. तर बघू शकता अस्तर ठेवून मी एक साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे आणि जे जादाचं कापड होतं ना ते कट करून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या, ह्या अगोदर आपण मशीनवर बसण्याच्या अगोदर सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि मगच मशीनवर आपण बसायचं, म्हणजे आपला खूप स्पीडमध्ये ब्लाऊज होतो. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी नक्की मैत्रिणींनो लक्षात ठेवा. कारण आपण जर समजा सगळं कटिंग आपण मशीनवर बसून करायला लागलो तर तिथं आपला बराच वेळ जातो. पूर्वतयारी जी असती ना आपली पूर्ण अस्तरची आणि वरचं मेन कापड जे आहे ना ते आपण खाली जिथं कटिंग करतो तिथं पूर्ण सगळं कटिंग अगोदर करायचं आणि मगच अस्तर जोडायला आपण सुरुवात करायची. याला पण आपण दाबटीप देऊन घेऊयात. तर आपल्याला आता तयार करायचं आहे लूप पट्टी. त्यासाठी तुम्ही 1.5 किंवा 2 इंचाची पट्टी घेऊ शकता.
कापड जर जास्त असेल तर 2 इंचाची घ्या आणि कापड जर कमी असेल तर 1.5 इंचाची घ्या. तर त्याला पण आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. चौ बाजूने म्हणजे चौकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. नंतर 1/2 इंच एका साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर एक एक गोष्टी स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हुक पट्टी ती पण मी 1.25 इंचाची घेतलेली आहे रुंदीला आणि एक साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. लूक पट्टी आपली ब्रॉड असती आणि हुक पट्टी असती ना ती थोडीशी लहान असती, म्हणजे 1 किंवा 1.25 इंचाची असती. त्याच्यानंतर आपल्याला पाठीची पट्टी तयार करून घ्यायची आहे. ती घेतलेली आहे मी 1 इंचाची. त्याला पण आपल्याला एका साईडला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही आपली झालेली आहे लूक पट्टी. ही आपली योक पट्टी जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्या पाठीमागचा भागाचा अस्तर जोडून झालेला आहे. त्या 2 बाह्या आपल्या जो अस्तर जोडून तयार झालेल्या आहेत आणि फ्रंट साईडचा भाग पण आपला जोडून झालेला आहे. तर अशा पद्धतीनं खूप कमी वेळेमध्ये अस्तर व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप छोट्या मोठ्या टिप्स सहित कशा पद्धतीने जोडायचं हे सविस्तर मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून बघा अस्तर कसं जोडायचं ते नक्कीच तुम्हाला जमणार आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ खरंच खूप उपयोगाचा होणार आहे त्यांच्यासाठी. तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.